हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर चला आज बनवूया अगदी घरच्या घरी मस्त मसालेदार आणि चटपटीत अशी पावभाजी. तर चला वळूया साहित्याकडे. तर इथे मी कोबी, शिमला मिर्च, बटाटा, फ्लावर आणि मटार घेतलेले आहेत. आणि मसाल्यांसाठी मी इथे खडे मसाले, आलं, लसूण, हिरवी मिरची, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे. तर आपण आधी ह्या भाज्या ज्या आहेत त्याला उकडून घेऊया. तर मी डायरेक्ट इथे कुकरमध्येच लावत आहे. तर हे बघा, सगळ्या भाज्या आपल्या आता घालून झालेल्या आहेत कुकरमध्ये. पाणी घालून घेऊया. तर पाण्याची जी लेवल आहे ती एकदम म्हणजे भाज्यांच्या लेवललाच असायला हवी, एकदम पण भाज्यांच्या वरती नाही आणि एकदम पण कमी नाही, असं एकदम व्यवस्थित लेवलला आपण पाणी घालून घेऊया. तर हे बघा, तुम्ही ही जी लेवल आहे ती बघू शकता, एकदम भाज्यांबरोबरच आपण घेतलेली आहे. आणि इथे मी 2 शिट्या काढून घेणार आहे. तर आपल्या शिट्या होईपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया. तर हे बघा, मी कढई घेतलेली आहे, छान गरम झाली आहे. त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेते आणि अगदी नावाला असे खडे मसाले म्हणजे की दालचिनी, आपली काळी मिरी आणि लवंग असं घेतलेलं आहे. अगदी पण नाही, कारण आपल्या पावभाजी मसाल्यामध्ये खडे मसाले असतात त्याच्यामुळे. तर इथे आपलं मी कांदा, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता ह्याला आपल्याला एक छान 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी पेस्ट करून घेतली आहे कारण की मग आपली जी भाजीचं जे टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान तयार होते. कांदा शिजलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीची जी पेस्ट केलेली ती टोमॅटोच्या पेस्टमध्येच मिक्स करून आता ही आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित ह्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजेपर्यंत आपण ज्या आपल्या भाज्या आहेत त्याला मॅश करून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही, छान आपल्या भाज्या अशा शिजलेल्या आहेत आणि लगेचच तयार होतात. तर हे बघा, छान तेल सुटलंय आपल्या मसाल्याला. तर आपण आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. इथे मी 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा भरून असा काश्मीरी लाल तिखट मसाला घेतला आहे आणि 1 मोठा चमचा असा भरून आपला पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर हे आपण छान आता आपल्याला मिक्स करायचं आहे आणि म्हणजे 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हा मसाला. तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि हे बघा, मसाला आपला छान शिजला आहे. अगदी म्हणजे तवा म्हणजे आपली जी कढई आहे ते पण आपला मसाला छान असा सोडते. छान हा मसाला शिजलाय. तर आता आपण ह्याच्यामध्ये जी भाजी आहे मॅश केलेली ती घालून घेऊया. हे बघा, आता आपलं छान म्हणजे भाजी पण आपली शिजलेली आहे आणि मसाला पण आपला ऑलरेडी आपण छान शिजवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता फक्त पाणी घालून आपल्याला याची कन्सिस्टन्सी एका लेवलला करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी पाणी घालून ही कन्सिस्टन्सी आहे. आता थोडं आपल्याला एक कड काढून घ्यायचा आहे ह्याला. तर आपला कड झालेला आहे भाजीला आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही, अशी मीडियम लेवल मी ठेवली आहे. आणि गार्निशिंग आपण कोथिंबीर घालून करून घेऊया. तर लगेचच झटपट तयार होते ही भाजी कुकरला लावली की. आणि तयार आहे ही गरमागरम पावभाजी, एकदम चटपटीत. बटर मी टाकलेलं आहे पण दाखवायचं थोडंसं स्किप झालेलं आहे, त्याच्यामुळे क्षमा असावी. कारण की एका हाताने मी शूट करते आणि एका हाताने व्हिडिओ म्हणजे रेसिपी करत होती, त्याच्यामुळे थोडंसं स्किप झालेलं आहे. तर आता आपण इथे प्लेटिंग करून घेऊया. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.